कुमार गुंड आणि सूरज केणे. चांगली साईड आहे आपण बघितलं तर धनेश 11 कुक्षे मध्ये. चांगली मॅच पाहायला मिळेल प्रेक्षकांना. निश्चितच प्रेक्षक सुद्धा नजर ठेवून आहेत या मॅचकडे. दोन्ही टीम मजबूत आहेच. एका टीमने सकाळच्या सत्रामध्ये 91 रन चेस केले होते आणि दुसऱ्या बाजूने आपण बघतो धनेश 11 कुकसे या सिटी ओपन मधला एक चांगला संघ म्हटला जातोय. बॉलिंग मार्क वर येतोय बॉलर रोहन. पहिला बॉल घेऊन जाईल. फुलटॉस बॉल फ्लिक केलाय पायाच्या समोरून स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये. एक रन कंप्लीट करतात दोन्ही बॅट्समन. पहिल्या बॉलवर एकने आपलं खातं खोलतोय बॅट्समन सूरज केने. टीमचं सुद्धा खातं खोलतोय. सुरुवात अतिशय चांगली सिंगलने केलेली आहे सूरज केने यांनी. कुमार गुंड यावेळेस येईल स्ट्राईक एंडवर. कुमार गुंड आपण बघितलं तर लेफ्ट हँडर बॅट्समन आहे. फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव केला जातोय. निश्चितच प्रयत्न असेल 70 पेक्षा जास्त जाण्याचा आणि एक प्रयत्न असेल की 60 पेक्षा कमी रोखण्याचा फिल्डिंग करणाऱ्या टीम कडून. दोन्ही टीम चांगल्या आहेत. निश्चितच एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. रोहन पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. कुमार गुंडसाठी दोन फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर, एक काऊ कॉर्नरच्या दिशेने आणि एक डीप मिड विकेटच्या दिशेने. बाकी फिल्डिंगची व्यूहरचना आपण जर बघितली शॉट थडम्याला आहे बॅक ऑफ द पॉइंट, एक कव्हर पॉइंट, एक एक्स्ट्रा कव्हर, एक मिड ऑफ साईडला. ओ यावेळेस रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. अतिशय सुरेख डिलिव्हरी टाकतोय रोहन. बीट करून जातो बॅट्समनला. पहिल्या बॉलवर रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅट्समन कुमार गुंड याने. पुन्हा रोहन. मोठा रनअप आहे रोहन याचा. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. ओ चांगला फटका पुल केलाय. बॉल जाईल डीप विकेट बाउंडच्या बाहेर. टॉवरिंग षटकार. पुढे बॉल होता आणि अतिशय चांगला फटका पुल केलं होतं या बॉलला डीप मिड विकेटच्या दिशेने. सरळ 6 रनसाठी षटकाराने आपलं खातं खोलतोय कुमार आणि टीमचं टोटल पोहोचवतो 7 वर. सुरुवात अतिशय चांगली आहे यावेळेस बॅटिंग करत असताना धनेश 11 कुकसे टीमची. दोन्ही टीम मध्ये बॅटिंग लाईनअप अतिशय चांगली आहे. पुन्हा रोहन आपल्या बॉलिंग मार्कवर. कुमार गुंडसाठी पुढील बॉल. यावेळेस मिस टाइम आहे मात्र मिडॉनच्या दिशेने बॉल पडतो. कुठलाही फिल्डर नव्हता त्या ठिकाणी. एक सिंगल पूर्ण करतात दोन्ही बॅट्समन. स्कोर पोहोचतोय 8 वर. 8 फॉर द नो लॉस. पहिल्या ओव्हर मध्ये आपण बघतोय ही सुरुवात आहे धनेश 11 कुकच्या टीमची. रोहन पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळेस सूरज केण्यासाठी. ओ बीट होत्या अगोदरच बॅट फिरवली होती. बॉल थोडासा उशीर आला. थोडासा बॉडीला लागतोय. कुठल्या प्रकारची रन नाही आहे या बॉलवर. चांगला कमबॅक करतोय बॉलर रोहन. एक जो षटका लागला होता त्यानंतर चांगलं कमबॅक केलं. एकच मोठा फटका लागू दिलेला आहे या ओव्हर मध्ये रोहन याने. बाकी कंट्रोल बॉलिंग केलेली आहे कुमार गुंड आणि सूरज केणे समोर. अंतिम बॉल शिल्लक असेल या ओव्हर मधला. आतापर्यंत स्कोर झालेला आहे फक्त 8 रन्स. रोहन पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. हाफ ट्रॅकर होता. पुन्हा एकदा गती थोडीशी कमी ठेवली होती. थोडासा खाली राहिला बॉल. पुन्हा एकदा बीट होतोय बॅट्समन. ओव्हरची या ठिकाणी समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धनेश 11 कुकचे टीमची स्कोर झालेला आहे फक्त 8 रन. 8 फॉर द नो लॉस. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर. निश्चितच मी म्हणेन की कंट्रोल ठेवलेला आहे पहिल्या ओव्हरमध्ये. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये फक्त 8 रन दिलेले आहेत. एक अतिशय चांगली बॉलिंग केलेली आहे बॉलर रोहन याने. काय म्हणशील बाबू? हेलो. तो बिल्कुल सही फरमाए. यहाँ पर हेमंत सर बात करेंगे. छक्के खाने के बाद देखिए कमाल की वापसी यहाँ पर
और नई गेंद, देखिए मैंने सुबह के समय भी यही जिक्र किया था कि हर टीम में दो ऐसा गेंदबाज होना चाहिए, नई गेंद से विकेट निकालना, पुरानी गेंद से रन बचाना, तब जाकर आप किसी भी टीम को वहां पर दबाव में ला सकते हो। जैसे अगरबत्ती दो प्रकार के, एक भगवान को लगाने के लिए, एक मच्छर को लगाने के लिए, क्योंकि भगवान आसान से आते नहीं, मच्छर इतना आसान से जाते नहीं है। तो उसी तरह की हर टीम में दो ऐसा गेंदबाज होना चाहिए, नई गेंद से विकेट निकालना और पुरानी गेंद से रन बचाना। जय म्हसोबा पिंपलास टीमला 2 रनची पेनल्टी लागली जाते. तर निश्चितच एक ओव्हर समाप्त झालेली आहे. धावसंख्या 10 वर जाईल 2 रनच्या पेनल्टीनुसार. पेनल्टी आज बघतो कारण स्ट्रिक्ट रूल्स अँड रेग्युलेशनने या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. रिहान एंटरप्राइजेस आयोजित विनोद दादा स्मृती चषक 2022 हे देखणं आयोजन आपण बघतोय. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम एव्हरीबॉडी. क्रमांक 2 वर बॉलिंग करण्यासाठी येतोय बॉलर मिलिंद. लेफ्ट हँडर बॅट्समन कुमार गुंड मिलिंद समोर असेल. यावेळेला 10 ते 15 बॉलचा रनअप असेल बॉलर मिलिंद याचा. पहिला बॉल घेऊन जाईल. ओ चांगला फटका, पॉवरफुल शॉट, कौकर्णच्या वरून बॉल फरार होतोय. 6 रनसाठी षटकार. खेळलेला आहे बॅट्समन कुमार गुंड याने. त्या दोन्ही शॉट मध्ये कॉन्फिडन्स अतिशय चांगला होता आणि चांगली पॉवरने फटकेबाजी करताना दिसतोय कुमार गुंड. ज्यावेळेस त्याच्या बॅटला बॉल लागतोय त्याच्यावर मोहर लागलेली असते षटकाराची. 6 रननी टीमचं टोटल जाऊन पोहोचते 16 रन्स. अतिशय अटॅकिंग बॅटिंग करताना दिसतोय बॅट्समन कुमार गुंड. चांगली बॅटिंग लाईनअप जरूर आहे. ओपनिंग बॅट्समन सुद्धा चांगली बॅटिंग करताना दिसतात. पहिल्या ओव्हरमध्ये जरी 8 रन्स आल्या, या ओव्हरमध्ये सुरुवात अतिशय चांगली केलेली आहे कुमार गुंड याने. पहिल्या बॉलवरच अटॅक केलेला आणि स्वागत केलेलं आहे बॉलर मिलिंद याचं षटकाराने. वेळेबद्दल सहकार्य करा. याच्यानंतर आणखीन एक मॅच बाकी आहे. कृपया विनंती असेल दोन्ही टीम बॅट्समॅन असो किंवा फिल्डर असो, आपण वेळ जास्त दौडू नका, कृपया विनंती असेल. दोन अंपायर्स या ठिकाणी वॉर्निंग सुद्धा देतात. आजम अब्दुल्ले आणि शानू कुरेशी या मॅच साठी आहेत. पुन्हा एकदा मिलिंद. फुलटॉस होता, ड्राईव्ह केलाय मिड ऑफच्या दिशेने. फिल्डर मिड ऑफच्या दिशेने होता. फक्त एकच रन, कारण याची अतिशय चांगली फिल्डिंग. 1 रननी स्कोर मध्ये बदल होतोय. स्कोर सरकतोय स्कोरबोर्डवर 17 रन्स. चांगली स्कोरिंग आमचे स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम. रणजी स्मृती चषक मध्ये सुद्धा 1 वर्षी आमच्या जोडीला होते. ते लगातार 7 दिवस स्कोरिंग त्या ठिकाणी केली होती. चांगला अनुभव मिळाला त्या ठिकाणी त्यांना. ते स्कोरर आणि भिवंडीमध्ये भरपूर अशा मोठ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये स्कोरिंग साठी जात असतात. ज्ञानेश्वर मुकादम ऑफिशियल स्कोरर आहेत. चांगली माहिती आमच्यापर्यंत पुरवत असतात. पुन्हा मिलिंद आपल्या बॉलिंग मार्कवर. षटकार लागल्यानंतर आपण बघितलं कंट्रोल आणण्याचा प्रयत्न करतो मिलिंद. हाफ ट्रॅकर होता, पुल केला यावेळेला. हवेत बॉल, बॉल खाली फिल्डर मात्र नाही येऊ शकत. नो मॅन लँडला बॉल पडतोय. जजमेंट थोडंसं करण्यासाठी चुकला होता. बॉल पर्यंत पोहोचला नव्हता शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर आणि डीप स्क्वेअर लेगचा फिल्डर. 2 रन या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही बॅट्समन आणि 2 रननी स्कोर पोहोचतोय 19 रन्स. 19 फॉर द नो लॉस. एक जमेची बाजू अशी आहे धनेश इलेव्हन कुकच्या टीमची की कुठलाही बॅट्समन आउट झालेला नाहीये. दोन्ही बॅट्समन आतापर्यंत ओपनिंग बॅट्समन चांगली बॅटिंग करताना दिसतात. सूरज किने जर बघितला मोठा फटका जरूर आलेला नाही या सूरज किनेच्या बॅटमधून. मिलिंद पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर पंच केला बॉलला एक्स्ट्रा कव्हरच्या वरून. ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर. 6 रनसाठी षटकार. व्हॉट अ स्ट्रोक बाय सूरज केने. रोहन याने फक्त 8 रन दिल्या होत्या. या ठिकाणी मिलिंद थोडासा महागडा पडताना दिसतोय. आतापर्यंत 15 रन मोजतोय फक्त 4 बॉल मध्ये. स्कोर पोहोचतो स्कोर बोर्डवर
25 रन, 25 फॉर द नो लॉस. चांगला टोटल झालेला यावेळेस आपण बघू शकतोय स्कोरबोर्डवर धनेश इलेव्हन कुकचे टीमचा. मिलिंद पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. पुढे एकदा चांगला फटका डीप स्क्वेअरच्या दिशेने टावरिंग षटकार. दोन मोठे फटके सूरज खेणे यांच्या बॅट मधून. सुरुवातीला पण बघितलं 4 बॉल मध्ये थोडासा स्ट्रगल करत होता सूरज, मात्र या मागील 2 बॉल मध्ये 2 कॉन्फिडन्स शॉट आपल्याला पाहायला मिळाले सूरजच्या बॅट मधून. टीमचं टोटल जाऊन पोहोचते 31 वर. 31 फॉर द नो लॉस. अंतिम बॉल घेऊन जाईल मिलिंद. पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंज ऑफ द स्पेस, थोडी गतीमध्ये मिश्रण केलं, बीट केलं बॅट्समनला. ओव्हरची या ठिकाणी समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे स्कोरबोर्डवर धनेश इलेव्हन कुकसे टीमचा 31 रन. 15.50च्या सरासरीने वाटचाल करताना दिसतोय धनेश इलेव्हन कुकसे टीम. आणखीन 4 ओव्हर बाकी आहेत. काय वाटते बाबूशा, कितपर्यंत जाईल धनेश इलेव्हन कुकसे टीम? हेलो, तो चलिए यहाँ पर बात करेंगे. देखिए क्रिकेट में कुछ भी हम कह नहीं सकते हैं. शायद जिस हिसाब से बल्लेबाजी चल रहा है उस हिसाब से तो फिर हम अंदाजा लगा सकते हैं. सुबह के समय जिस तरह के यहाँ पर एक 90 रन बना था, लेकिन देखते हैं वहाँ तक पहुँच गए तो खुश रहेंगे जिस तरह से यहाँ पर साझेदारी बन रहे हैं. लेकिन अगर उसके अंदर रोक लिए कहीं 60-70 के अंदर, तो फिर कहीं ना कहीं यहाँ पर टीम टॉस जीतने के बाद जो फील्डिंग लिए हैं और खुद बहुत बढ़िया सहमत रहेंगे. लेकिन ये काम आसान नहीं रहेगा, लेकिन इतना मुश्किल भी नहीं रहता है. इसके लिए बहुत मेहनत, कठिन पसीना बहाना होगा, वेरिएशन दिखाना होगा इन बल्लेबाज को रोकने के लिए. अब मैं कभी भी कहता हूं, फुटबॉल पैरों से खेलना एक बड़ी बात है, लेकिन टेनिस क्रिकेट को उंगलियों से गेंद घुमाना, नकल गेंद, कैरम गेंद, लेग ब्रेक, ऑफ ब्रेक है, उससे बड़ी बात है. बहुत बढ़िया ओवर एक इस्तेमाल करना होगा. एक ओवर नहीं, कम से कम मेरे हिसाब से 2 ओवर ऐसा ओवर होना चाहिए जहां आप वापसी कर सकते हो गेंदबाजी में. नक्कीच शिवदास येतोय बॉलिंग मार्क पर. बघूया, पहिली ओव्हर रोहन यांनी चांगली टाकली होती, मात्र दुसरी ओव्हर मिलिंद यांनी थोडीशी महागडी टाकली. जवळजवळ मिलिंद याने 21 रन खर्च केले मागच्या ओव्हरमध्ये, महागडा पडला. शिवदास बघूया कमबॅक करतोय की नाही आपल्या टीमसाठी. शिवदास आपण विचार केला जय मसोबा पिंपलास टीमचा एक चांगला बॉलर म्हटला जातोय. त्याच्या समोर जो बॅट्समन आहे कुमार गुण याने सुद्धा 2 षटकार मारलेले आहेत आतापर्यंत या इनिंग मध्ये. शिवदासचा पहिला बॉल. ओहो हो, व्हॉट अ शॉट. काय फटका खेळलेला आहे. बॉल जाईल सरळ डीप विकेट बाउंडच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. अतिशय जबरदस्त फटकेबाजी कुमार याची. तिसरा षटकार कुमार याच्या बॅट मधून येतो या इनिंग मधला. कुमार पोहोचतोय वैयक्तिक 20 या धावसंख्येवर. अतिशय चांगली बॅटिंग कुमार याची. षटकाराने स्वागत केलेलं आहे शिवदास याचं सुद्धा. यावेळेस स्वीप करायचं होतं. बॉल जातोय फाईन लेग आणि बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगच्या मध्ये. 1 रन पूर्ण. दुसऱ्या रनचा कॉल होता, मात्र वेट हा कॉल दिला सूरज खेणे याने. शेवटच्या क्षणामध्ये फक्त 1च रनवर समाधान मानतात दोन्ही बॅट्समन आणि 1 रनने स्कोर पोहोचतोय स्कोरबोर्डवर 38 रन्स. 38 फॉर द नो लॉस. अतिशय चांगली बॅटिंग. मागच्या मॅच मध्ये सुद्धा आपण बघितलं होतं जय मसोबा पिंपलास टीम विकेटसाठी प्रयत्न करत होते. विकेट मिळवण्यासाठी भरपूर वेळ लागला होता. तसंच या मॅच मध्ये सुद्धा दिसते जय मसोबा पिंपलास टीमच्या बॉलर्सला विकेट मिळत नाही आहे. विकेटच्या शोधामध्ये आहेत बॉलर्स. शिवदास पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर सूरजसाठी यावेळेला. बॅकफुटला जातो, पंच करतो, एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन लावलेला आहे. सरळ त्याच्या हातामध्ये कॅच जातोय. हेमंत होता आणि आउट होतोय बॅट्समन. पहिला विकेट जातोय धनेश इलेव्हन कुकच्या टीमचा.
एबी डिव्हिलियर्सच्या स्टाईल मध्ये हा बॅटिंग करतोय. कमेंट केली होती एबी डिव्हिलियर्स आता आला त्याच्या अगोदरपासून अशा प्रकारे बॅटिंग करतोय जयेश पाटील. शिवदास थोडस गतीमध्ये मिश्रण होते यावेळेला. टॅप केलं होतं बॉलला, फक्त 1 रन पूर्ण केली आणि आपलं खातं खोललं जयेश पाटील याने. 1 रनने टीमचं टोटल पोचवलं 39 वर. 39 फॉर द 1 लॉस. 1 विकेट घेण्यामध्ये यशस्वी ठरला बॉलर शिवदास. पहिल्या बॉलवर षटकार लागल्यानंतर कुठेतरी कंट्रोल आणलं, आपल्या बॉलिंगवर लाईन चांगली ठेवली आणि निश्चितच जो सापळा रचला होता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने अतिशय चांगला कॅच घेतला हेमंत जो कॅप्टन आहे जय मसोबा पिंपलास टीमचा, आणि पहिली विकेट मिळवून दिली बॉलर शिवदास याला. पुन्हा एकदा शिवदास, यावेळेस कुमार साठी. हो, सरळ बॉल टाकला होता, स्पेस डिलिव्हरी होती. विकेट किपर चुकतो यावेळेला. एक सिंगल कंप्लीट करतात. बाईचा इशारा अंपायर शानू कुरेशी यांचा. 1 रननी स्कोर मध्ये बदल होतोय. स्कोर सरकतोय स्कोर बोर्डवर 40 रन्स. 40 फॉर द 1 लॉस. तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल शिल्लक असेल शिवदास याच्या बॉलिंग मधला. जयेश पाटील स्ट्राईक एंडवर आहे. थोडस वॉर्मअप करताना एक चांगला बॅट्समन म्हटला जातोय. स्वीप अँड स्लॉक स्वीप अप्रतिम खेळतोय जयेश पाटील. शेवटचा बॉल घेऊन जातोय शिवदास जयेश साठी. ओहो, स्लॉक स्वीपचा अंदाज, हवेत बॉल, कॅच होऊ शकतोय. कॅच केली फिल्डर आणि आउट होतो बॅट्समन जयेश पाटील. स्वस्त्यामध्ये आउट होतोय. दुसरा विकेट जातोय आणि या ओव्हरमध्ये 2 विकेट मिळवण्यामध्ये यशस्वी ठरतोय शिवदास. चांगलं कमबॅक केलं आपल्या टीमसाठी शिवदास याने. 3 ओव्हरची समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे धनेश 11 कुकसे टीमचा 2 गड्याच्या मोबदल्यात 40 रन्स. आहे कुमार गुंड आणि महेंद्र मागे ही जोडी आता मैदानामध्ये असेल. निश्चितच 3 ओव्हरची समाप्ती झालेली आहे. 13.33च्या सरासरीने 40 रन स्कोरबोर्डवर आलेले आहेत 2 विकेटच्या नुकसानावर. 3 ओव्हर आणखी शिल्लक आहेत या इनिंग मधले. या 3 ओव्हरसाठी मायक्रोफोनवरील माझे सहयोगी समालोचक मित्र ज्यांनी सकाळपासून चांगले रंग भरलेले आहेत या ग्राउंड मध्ये, या टुर्नामेंट मध्ये. बाबूशाह ऑन द माइक. तो चलिए धन्यवाद हेमंत सर, तमाम दर्शकों का तहे दिल से स्वागत है. देखिए हमारे सामने यहाँ पर सिक्सर सुप्रीमो देखिए यहाँ पर बात करेंगे. यहाँ पर स्पॉन्सरशिप किया निश्चित रूप से उनके ओनर ने, तहे दिल से उनका भी स्वागत है. लेकिन यहाँ पर देखिए गेंद उड़ता हुआ गेंद है कहते हैं ना, और उसी तरह से देखिए यहाँ पर रनों की कफे बरसात हुआ, लेकिन उसके बाद देखिए बहुत बढ़िया वापसी. यही बात किया था कि 2 ओवर कम से कम बेहतर करना होगा हेमंत सर अगर मुकाबले में पूरी तरह से वापसी करना है. कहते हैं ना, अगर डाली से फूल टूट जाए तो उस फूल को हम जोड़ नहीं सकते हैं, लेकिन डाली मजबूत हो तो फूल खिल सकते हैं. तो देखिए यहाँ पर पहला 3 ओवर के ओवर देखिए यहाँ पर कहानी ऐसा रहा. यहाँ पर टीम का स्कोर देखिए 40 रन, लेकिन 2 ओवर में देखिए कहानी था, जो कि दूसरा ओवर में देखिए 21 रन लुटे थे. लेकिन उसके बाद देखिए बढ़िया वापसी. पहला ओवर में देखिए गेंदबाजी की बात करेंगे तो मोहन देखिए यहाँ पर 8 रन खर्चे किए थे. फिर से एक बार रोहन देखिए गेंदबाज है तैयार. फिर से एक बार, और इस बार देखिए उड़ाया हवाई फायर. यहाँ पर जैसे बंदूक से निकलती है गोली. डिस्का 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 वाली. क्या कमाल के बल्लेबाजी. और कहते हैं ना, इन बल्लेबाज को दिखाया था उंगली तो ये बन जाते हैं सौरव गांगुली. बढ़िया बल्लेबाजी. देखिए एक लेफ्ट हैंड बल्लेबाज सौरव गांगुली की याद कर रहे हैं लंबा छक्का लगाने के साथ. लेकिन देखते हैं कब तक बल्लेबाज इस तरह के गेंदबाज को रोका दबाव बना पाएंगे. ओहो बढ़िया. देखिए हल्के हाथों से खेला, सेंसिबल क्रिकेट से एक बड़ी खिलाड़ी की पहचान निश्चित रूप से. मैं हमेशा कहता हूं मन का कोई अरमान नहीं होता और दिल का कोई मेहमान नहीं होता. 1-2 चौके छक्के लगाने से कोई सचिन, रमेश तेंदुलकर, सौरभ गांगुली, कुमार सांगाकर ऐसे खिलाड़ी नहीं होते. बड़े खिलाड़ी बनने के लिए इनिंग भी बड़ा खेलना पड़ता है. टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुंचा है 47 रन.
कहते हैं ना, कीमत पानी का नहीं, कीमत प्यास की होती है। पानी देखिए हमारे पास यहाँ पर कितनी है, लेकिन जब हमें प्यास लगती है तब हम पानी लेते हैं। तो उसी तरह की कीमत पानी का नहीं, कीमत प्यास का होता है, और कीमत चौके छक्के का नहीं, कीमत एक अच्छा इनिंग्स का होता है। कुमार की बात करेंगे, देखिए अभी तक चौके छक्के नहीं, एक अच्छा इनिंग भी खेलते हुए अभी तक कुमार की इनिंग की बात करेंगे तो देखिए यहाँ से 28 रनों की इनिंग्स है। क्योंकि दुकान में मुझे लग रहा है फिर से ताला लगने वाला है, क्योंकि अगला बल्लेबाज सर भावेश पवार आने वाला है। लेकिन महेंद्र मागे, इन्हें कौन भूल सकता है, इनकी स्पेस को देख लीजिए यहाँ पर। और उन्होंने बताए थे कि जिंदगी में महान खिलाड़ी बनना है ना, देर रात तक चैटिंग करने से बेहतर शॉट सिलेक्शन पर फोकस कीजिए, मेहनत करते रहिए, कहाँ आपकी गलती हो रही है, कहाँ आपको क्या कुछ करना है। और ये चलिए महेंद्र मागे उतरते ही भयन धाम के ऊपर देखिए 1 रन तो आएगा सिंगल के साथ, देखिए अकाउंट शुरू कर रहे हैं। बहुत बढ़िया बल्लेबाज हैं। देखिए यहाँ पर मैं कभी भी कहता हूँ हेमंत सर, खराब शॉट का चटनी बनाकर एक ही दिन में समाप्त कीजिए, और जो अच्छा आपके पास शॉट सिलेक्शन है ना उसका अमचूर बनाइए, साल भर इस्तेमाल कीजिए। स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए 48, 48 रन। लेकिन अभी भी बात करेंगे, गेंदबाज को भी हिम्मत नहीं हारनी चाहिए। कहते ना, जिंदगी में कितना भी मुश्किल कठिनाई आए ना, बिल्कुल उदास मत होना, क्योंकि कठिन रोल हेमंत सर हमेशा अच्छे एक एक्टर को दिया जाता है। तो यहाँ पर रोहन के हाथों पर गेंद दिया गया है सेकंड स्पेल के लिए। और इस बार देखिए हवा में गेंद, यही बात का कि जिंदगी में कितना भी मुश्किल आए, और बीट किया फील्डर को, देखिए बन गए दर्शक, और गन गई दर्शकों के खेमा में एड्रेस लेने के लिए 6 रन। लेकिन कुल स्कोर देखिए जाकर पहुंच गया 54, 54 रन। और गेंदबाज फिर से एक बार तैयार। और ये चलिए इस बार गेंद थोड़ा सा नीचे रहा, यहाँ पर लंबी सांस लिए हुए, लेकिन तारीफ करना चाहूंगा गेंदबाज रोहन की भलाई, यहाँ पर छक्के खाई लेकिन फिर भी गेंद को फ्लाइट किया। आमंत्रण थे, यहाँ पर फुल लेंथ का गेंद था। और टोटल की बात करेंगे, देखिए यहाँ पर 4 ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ टीम का स्कोर बात करेंगे 54 रन बनाए हैं, लेकिन अभी भी देखिए 2 ओवर यानी 12 गेंद बचाए। हेमंत सर क्या कहना चाहोगे, क्या यहाँ पर एक बड़ी वापसी हम कह सकते हैं, यानी 2 छक्का इस ओवर में आने के बाद फिर से मुश्किल यहाँ पर शुरू हो चुका है। नक्कीच या ओव्हरमध्ये बघितलं थोडासा महागडा पडला तो रोहन, 2 षटकार आले होते आणि आतापर्यंत बघितलं पण स्कोर जर बघितला स्कोरबोर्डवर झालेला आहे 54 रन, अतिशय चांगला टोटल आहे। आणि उर्वरित 12 बॉल आहेत आणि 12 बॉलमध्ये 20 ते 25 रन जरी आले तरी सुद्धा आपण म्हणू शकतो एक चांगला टोटल, मोठं टोटल असेल। आणि ज्यावेळेस फिल्डिंगसाठी येईल धनेशील वेलिंग कुकचे टीम, बॉलिंग सुद्धा अतिशय चांगली आहे। बिल्कुल से देखिए वापस तो यहाँ पर वापसी की थी, बढ़िया बात करेंगे तो यहाँ पर शिवदास का ओवर देखिए जहां पर पहला छक्का खाए थे, लेकिन उसके बाद देखिए 8 रन खर्च किए थे, और जहां पर देखिए 2 सफलता हासिल की थे, लेकिन फिर से एक बार गेंदबाज शिवदास का इस्तेमाल किया। ये अच्छी सोच है, बढ़िया कप्तानी देखिए दाग देना चाहूंगा। अगला मैच देखिए तैयार रहना होगा दोनों कप्तान को। यहाँ पर टॉच बॉक्स पर देखिए काफी जल्दी आरडी देखिए 4440 ओहली, और उसके साथ देखिए बात करेंगे हमजा स्पोर्ट सेकेंड राउंड का देखिए दूसरा मैच है। और ये चलिए महेंद्र हम आगे देखिए थोड़ी सी यहाँ पर खामोश हैं, लेकिन से देखते हैं कब तक खामोशी ने रख पाएंगे। और हेमंत सर मैं अक्सर कहता हूँ दबे हुए राग के नीचे भी आग हुआ करते हैं। 1 रन आता हुआ सिंगल के साथ देखिए स्कोर जाकर पहुंच गया यहाँ से 55, 55 रन। कुमार की बात करेंगे देखिए 34 रन पर बल्लेबाजी कर रहे हैं 13 गेंद के ऊपर। महेंद्र मागे की बात करेंगे देखिए 2 गेंद के ऊपर 2 रन पर बल्लेबाजी कर रहे हैं। लेकिन कहते हैं ना, समंदर को शांत देखकर ये मत सोचे कि उसमें जान नहीं है, जब भी समंदर की लहर उठता है ले डूबता है। तो महेंद्र मागे अभी तक शांत हैं, लेकिन गेंदबाज है शिवदास का तारीफ करना चाहूंगा, खास करके क्या कमाल के गेंदबाज है, नबी तुली गेंदबाज है। देखिए टेनिस गेंद तो हमेशा बल्लेबाजी के लिए माना जाता है, लेकिन आजकल देखिए गेंदबाजों ने भी करके दिखाए, तुम शेर हो तो हम बब्बर शेर। ओहो बढ़िया गेंद, लेकिन ऑफ स्टंप के बाहर देखिए वाइड का इजाफा। थोड़ी सी गेंदबाज नाखुश हैं, शायद उनके दिमाग में यही चल रहा है बल्लेबाज सफल हुए थे, लेकिन कितनी सफल, कितना दूर, कितना अंदर, ये हमसे बेहतर अंपायर जानते हैं। बड़ी करीब से लेकर थोड़ी नाखुश, जानते हैं एक डॉट गेंद निकालना मिट्टी से घी निकालना। 2 सेट बल्लेबाज हैं यहाँ पर, लेकिन हिम्मत नहीं हारनी चाहिए। और मैं कभी भी कहता हूं खेल जिंदगी का हो या क्रिकेट का, अपना इक्का तभी दिखाना जब सामने वाला हो टक्कर का। इस बार देखिए गेंद लाइन देखिए वही, लेकिन लेन भी देखिए वही रहा, यहाँ पर वाइड का इजाफा। कहते ना किसी को इतना भी मत डराओ कि उसके अंदर डर ही खत्म हो जाए। और अभी तक देखिए डर तो खत्म हुआ है, लेकिन पूरी तरह से नहीं। ये दुनिया गोल है, कुछ खिलाड़ी का डबल रोल है।
गेंदबाजी बल्लेबाजी जिसमें करते हैं। और ये चलिए कितनी बड़ी आसानी के साथ जैसे कहते ना ऊपर से पहाड़ गिरा तो किस्मत क्या करें, और कुमार के बल्ले से और एक छक्का लगा तो बेचारे गेंदबाजी क्या करे, 6 रन। हो रहा है कि जहाज की ऊंचाई को मत देखिए, आसमान की ऊंचाई को मत देखिए, सिर्फ कबूतर उड़ाने की काम कीजिए। और अभी तक उड़ा रहे हैं। और ये चलिए उड़ाया फिर से कबूतर, यहां पर कुमार के बल्ले से AK-47 6 रन। बात करेंगे यहाँ पर कुमार पहुंच गए खुद के व्यक्तिगत स्कोर की तरफ जाकर, अगर देखा जाए तो यहाँ पर 46 रन आज का दिन के ऊपर क्या तीसरा अर्धशतक देखने को मिलेगा। बहुत 2 छक्का, क्या हैट्रिक छक्का यहाँ पर लगा पाएंगे। स्लोअर गेंद उड़ाया, वाह रे वाह, उई दैया मार डाला रे कमर पे तेरी में। के साथ देखिए बात करेंगे यहाँ पर अर्धशतक 52। कुमार थोड़ा बल्ला ऊपर उठा लीजिए, आउटस्टैंडिंग बल्लेबाजी। मेरे रब ने इसे क्या चीज बनाया है, ऐसा लग रहा है क्रीज गेल बनाया है। क्योंकि किसी की शकल को देखकर उसका ताकत का अंदाजा मत लीजिए, शकल क्रीज गेल का मत देखिए, उसका अकल ताकत को देखिए। तो उसी तरह से देखिए बढ़िया इनिंग देखिए, उम्दा इनिंग से 3 छक्का यहाँ पर। लेकिन गेंदबाज थोड़ी सी नाखुश हैं, लेकिन फिर भी क्या करें, उस रास्ते से आपको चलना पड़ेगा। कहते हैं ना, जो कांटों को अपने हाथों पर उठा लेते हैं ना, फूल भी उसको नसीब होता है। हेमंत सर, शायद मुश्किल समय है गेंदबाज के लिए, शिवदास के लिए, लेकिन फिर भी इनके लिए देखिए गेंद की बात करेंगे, 2 गेंद शेष हैं, लेकिन फिर भी अभी भी देखिए मौका है आपको वापसी करने का, लेकिन थोड़ा दूर निकल चुका है स्कोर देखिए जाकर 75। कहते हैं ना, अगर पहचान बड़ी करनी है तो फिर संघर्ष बड़ा करना होगा। गरम गरम चाय देखिए यहाँ पर कमेंट्री बॉक्स पर है, लेकिन कंपनी वाले के चाय के कप देखिए, साइज देखिए, बिल्कुल से आयोजन करता हूँ डबल क्या, वो तो ट्रिपल भी चाय दे देंगे, लेकिन कंपनी वाले की कप की साइज देखिए, मुझे लग रहा है चाय नहीं पिला रहे हैं, पोलियो का ड्रॉप पिला रहे हैं। लेकिन हमारे आयोजक देखिए लाडले हैं, दिलदार हैं, वो आपको देखिए पूरी इटली दे सकते हैं। लेकिन यहाँ पर देखिए रनों का बहुत बरसात हुआ, ऐसा लग रहा है मैदान के अंदर कुछ समय के लिए यहाँ पर लैला मजनू का पिक्चर चल रहा है, कोई पत्थर से ना मारो मेरे दीवानों को। और ये चलिए यहाँ पर शायद अंपायर देखिए अपना दिशा एंगल बदल रहे हैं, वाइड का इजाफा, थोड़ा सा वक्त साथ नहीं देखिए शिवदास का नहीं दे रहे हैं। कहते हैं ना, वक्त जब आंखें फेर लेता है तो शेर को कुत्ता भी घेर लेता है। लेकिन कुमार ने क्या कमाल के इनिंग्स खेली, लेकिन शिवदास को भी यहाँ पर मौका है देखिए, अभी भी 2 गेंद है, एक आध विकेट चटका दीजिए। कहते हैं ना, सिर्फ ही खंजर ही नहीं आंखों में पानी चाहिए, ये खुदा दुश्मन भी मुझे खानदानी चाहिए। तो ये मौका है आपको, आपके ऊपर वार हुआ है, आप पलट वार कर सकते हो। साहिल जी आपका भी निश्चित रूप से शुक्रिया। और सूरज जी किनी घर से देखिए उनकी दोस्तानी देखिए, उस दोस्ताना में हम यहाँ तक पहुंचे। और उसके साथ देखिए मैं दर्शन दादा का भी तारीफ करना चाहूंगा। सुबह से देखिए जितना खिलाड़ी के ऊपर प्रेशर नहीं, उससे कहीं प्रेशर दर्शन दादा के ऊपर देखिए, इस टूर्नामेंट को सफल बनाने के लिए। गेंदबाज तैयार, इस बार देखिए हल्के हाथों से खेलें, और कुमार ने बता दिया भाई हमें बंदूक भी चलाना आता है। ओहो, ये चलिए हल्के से नजरें हटी, दुर्घटना घटी, सिंगल को डबल में कन्वर्ट कर लिया, और कुमार ने बता दिया हमें बंदूक भी चलाना आता है, और गिटार, यहाँ पर गिटार भी बजाना आता है। चलिए उतना आवाज वो भी बजाएगा। ओहो, फिर से एक बार उड़ाया, इस बार गिली 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 चंपा, खोसे रंबा, गेंद गया लंबा, ठोकम ठोक दीजिए।
हेलो, टोटल की बात करेंगे, टोटल देखिए 84, 84 रन है। 84 देखिए बहुत दूर जा चुके हैं। हेलो, तो चलिए बात करेंगे पिछला ओवर। देखिए शिवदास, शिवदास की पहली ओवर देखिए 8 रन खर्चे किए थे और इस ओवर में देखिए 30 रन। ओए दैया, इसलिए कहते हैं ना भाई, बॉलीवुड और क्रिकेट में बहुत फर्क है। ये कोई बॉलीवुड नहीं, ये कोई सलमान की पिक्चर नहीं। एक ओवर अच्छा हो गया तो आप हीरो हो गए। एक था टाइगर सुपर हिट, टाइगर जिंदा है सुपर हिट, टाइगर मुर्दा है भी आएगा सुपर हिट, लेकिन क्रिकेट में नहीं दे सकते हो हमेशा सुपर हिट। तो चलिए यहाँ पर बात करेंगे। यहाँ पर देखिए आखिरी 6 गेंद, ये 6 गेंद के बाद हम अलविदा लेंगे हेमंत सर निश्चित रूप से। साहिल जी देखिए यहाँ पर इसलिए कंटिन्यू हम सुबह से कमेंट्री बॉक्स पर बैठे, बहुत बढ़िया मजा आया। मैं हमेशा इसलिए तो कहता हूँ, ना बंदूक की धार से ना बंदूक के बिछार से, ना तलवार की धार से। अगर आज बाबू शाह फेमस है, भिवंडी लीजिए, डंबोली लीजिए, ठाणे, रायगढ़, महाराष्ट्र के हर इंसान की पहचान। लेकिन ये 6 गेंद और ये चलिए लंबी समय के बाद विकेट्स मिलता हुआ और बताए कि हमें सपनों में दिल लगाने का आदत ना रहा। और यहाँ पर देखिए महेंद्र माघे, यानी इनके रास्ते पे बिछा हुआ बारूद को देख लेना और इन्हें गेंदबाजी करने से पहले हमेशा इनका बायोडाटा देख लेना। लेकिन आज उनका हिस्ट्री बेहतर नहीं रहा, आज दिन अच्छा नहीं था, लेकिन शायद लेकिन कुमार ने क्या बल्ले बल्ले बल्लेबाजी की। लेकिन मैंने यही बात कहा था कि क्या अब दुकान में ताला लगने वाला है, क्योंकि अगला बल्लेबाज सर भावेश पवार आने वाला है। ये बात करेंगे, कल मैं बदलापुर पर था, ज्ञानेश्वर जी बात करेंगे, टूर्नामेंट में कमेंट्री कर रहा था बदलापुर के, इसमें अंपायर कुछ बता रहे हैं। गेंद की बात करेंगे, गेंदे देखिए पहला गेंद, चलिए गेंद दीजिए। गेंद में कुछ खराबी आई है, इतना पिटाई होगी तो फिर गेंद में तो खराबी आएगा निश्चित रूप से, लेकिन कोई बात नहीं। टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ पर 84 है। हेमंत सर देखिए अक्सर हम देखते हैं बल्लेबाज देखिए जब वाइड गेंद होता है ना, अंपायर के ऊपर बहुत दबाव डालते हैं। सफल होकर बल्लेबाज करते हैं, उसके बावजूद भी अंपायर को वाइड की मांग करते हैं। और कहते हैं ना, किसी के घर में अगर घुसकर मारने की कोशिश करोगे तो फिर पुलिस कंप्लेंट तो बनेगा भाई। तो फिर इतना सफल होकर बल्लेबाजी करोगे तो अंपायर का डिसीजन बदलेगा। अगर अंपायर ने सोच लीजिए वाइड नहीं दिया, फिर से कहते हैं रिव्यू लीजिए वाइड के ऊपर। ऐसा भी होता है क्या, वाइड के ऊपर रिव्यू? अगर ऐसा कुछ रहा तो फिर कल जाकर लोग डॉक्टर से कहेंगे कि मुर्दे के ऊपर भी रिव्यू लीजिए। देखिए रिव्यू आपको हर चीज में नहीं दिया जाता है, और अंपायर का डिसीजन देखिए। आज सचिन रमेश तेंदुलकर क्रिकेट के भगवान इसलिए नहीं कि 34,357 रन बनाए हैं, आज एक गलत डिसीजन का भी शिकार होते थे ना, मुस्कुराते हुए निकल जाते थे। तो आजकल देखिए इन खिलाड़ियों ने भी बहुत कुछ सीखे हैं निश्चित रूप से, आज वो भी वही रिस्पेक्ट कर रहे हैं। आज किसी टूर्नामेंट को देखिए आयोजन नियोजन इतना आसान काम नहीं रहता है। देखिए इस टूर्नामेंट की बात करेंगे ना, जिक्र 6 दिन का टूर्नामेंट डे नाइट शायद तभी जिक्र हुआ था, उसके बाद कहीं चर्चा हुआ क्या मैच आगे हो पाएगा नहीं हो पाएगा। देखिए देश का हालत भी बहुत नाजुक है, हर एक मिनट में ऐसा लगता है कि कुछ ना कुछ होने वाला है। जब भी देखिए डराने वाली चीज मैं कहूँगा, कोरोना से भी ज्यादा खतरनाक बन चुके हैं न्यूज चैनल। जब भी खोल दीजिए सनसनी न्यूज आ जाती है। और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुंच गया 85 रन। देखिए अभी यहाँ से 4 गेंद बचा है, कम से कम चाहेंगे ये 4 गेंद पर। देखिए पहला मैच अगर हम याद कर लेना, जिस तरह की यहाँ पर जय मुसवा पिंपलास टीम 91 रन से जीत दर्ज किए थे चेसिंग करते हुए। और ये चलिए कहते हैं ना, जंगल में शेर से टेनिस क्रिकेट में भावेश पवार से थोड़ा बच के रहना। लेकिन यहाँ पर देखिए बाई के रूप से रन आता हुआ, रन कैसे भी आए। 86 रन देखिए बना है। स्ट्राइक पर देखिए भावेश आते हुए, दोनों लेफ्ट हैंड बल्लेबाज हैं। और ये चलिए भाई बॉटम हैंड देखिए कितनी मजबूत, यहाँ पर 1 रन तो लेंगे, क्या दूसरे के लिए जाना चाहेंगे? बिल्कुल नहीं शायद, क्योंकि कुमार भी अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। बढ़िया यहाँ पर देखिए, यहाँ पर कुछ भी कहा नहीं जा सकता दोस्तों, ये क्रिकेट है, अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है। 87 और कहते हैं ना दोस्तों, कश्ती किसी भी वक्त दुख सकती है, तकदीर कभी भी बदल सकती है।
ये भिवंडी सिटी क्रिकेट है, मैच का रिजल्ट कभी भी बदल सकती है। भला यहाँ पर बड़ा टारगेट बताए हैं लेकिन कुछ भी हो सकता है। स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए जाकर पहुंच गया डबल 8। देखिए यहाँ पर 90 के करीब फिर से एक बार पहुंचने का कोशिश हो रहा है। बहुत बढ़िया। देखिए यहाँ पर गेंदबाजी बल्लेबाजी देखिए लाजवाब। ओहो, इस बार हवा में गेंद है तो फील्डर के बीच से यहाँ पर आपस में बात करने का, चर्चा करने का मौका फील्डर को, लेकिन गेंद गया 4 रनों के लिए। के कप्तान सर, उसके साथ हमजा स्पोर्ट के कप्तान। देखिए दिन का आखिरी मैच रहेगा वो मैच, लेकिन यहाँ से मैं निश्चित रूप से अलविदा लूंगा, हेमंत सर के पास जाऊंगा और उससे पहले चलेंगे सुभाष सर के पास टॉच बॉक्स पर। लेकिन से तर मंचावर विराजमान पोर्टुगलचे विस्फोटक फलंदाज साधारण मात्रे आपल्याला विनंती असेल की आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। आपल्या सुभाष ते टॉस केला जाईल। तो चलिए यहाँ पर आगे का शायद सुभाष सर के पास चलते हैं टॉस बॉक्स का, उसके बाद चलेंगे शुरुआत 1-2 ओवर के लिए। थोड़ा फरमाइश नीचे से हमारे कमेंटेटर देखिए हेमंत सर, राहुल सर भी, लेकिन देखते हैं कितना क्या समय रहेगा आगे। और चलते हैं सुभाष सर, टॉस करके लीजिए अगला मैच। धन्यवाद बाबूशाह। तर हे नाणं आपण पाहू शकता, एका बाजूला रियान इंटाबाजस तर दुसरी बाजू आपण पाहतोय स्वर्गीय विनोद दादा स्मृती चषक 2022। विनोद दादा कॉल होता मात्र नाणेफेक रिहान इंटरबाजस आलेला आहे आणि हमजा स्पोर्ट्सने नाणेफेक जिंकलेले आहे। तर मात्र सरांना विनंती असेल की पण व्यापीठाची शोभा वाढवायची आहे। नाणेफेक आपण जिंकलेले आहे। आजच्या दिवसामधील शेवटचा सामना आहे। मागील सामन्यामध्ये चांगलं प्रदर्शन केलं होतं, मात्र या वेळी आपल्यासमोर आडी टिपलवर 0 ओली हा संघ आहे। नाणेफेक जिंकलेले आहे, काय निर्णय असेल? बैटिंग करेंगे। प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 6 षटकामध्ये किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? कोशिश करेंगे कि 70 प्लस जाए, क्योंकि आरडी ओली सिटी की बहुत अच्छी टीम है और उसको डिफेंस करने की कोशिश करेंगे। आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा। हिमांशू नाणेफेक पण आलेले आहेत। प्रथम आपल्याला क्षेत्ररक्षण करायचं आहे। नाणेफेक जर आपण जिंकली असते तर काय निर्णय असता? बैटिंग केली मात्र आपल्या मनाच्या विरुद्ध घडलेलं आहे। प्रथम आपल्याला क्षेत्ररक्षण करायचं आहे। प्रथम आपल्याला क्षेत्ररक्षण करायचं आहे। समोरील संघाला निर्धारित 6 षटकामध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न। आणि 50च्या आतमध्ये रोखण्यासाठी पुन्हा एकदा तेच गोलंदाज चांगली कामगिरी करतील ज्याने मागील सामन्यामध्ये महेंद्र स्पोर्ट्स संघाविरुद्ध चांगली कामगिरी केली होती। आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा। तर मित्रांनो, नाणेफेक झालेले आहे। नाणेफेक हमजा स्पोर्ट्स संघाच्या संघाने जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारले आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी आणि ट्रिपल फॉर 0 ओली संघाला पाचारण केलेलं आहे। मी घेऊन जातोय टॉस बॉक्स मधून सरळ आमच्या कॉमेंट बॉक्स मध्ये। बॅक टू कॉमेंट बॉक्स। तो चलिए मुकाबला थोड़ा जल्दबाजी कीजिए और निश्चित रूप से देखिए हेमंत सर, राहुल सर, दर्शन दादा, देखिए बिल्कुल इस टूर्नामेंट के लिए 2 दिन के लिए आमंत्रण था। पहले 6 दिन का इस टूर्नामेंट था, निश्चित रूप से डे नाइट मुकाबला था, लेकिन उसके बाद देखिए कहीं मुश्किलें, कहीं कारण, और उसके बाद 3 दिन का देखिए यहाँ पर से भिवंडी ओपन सिटी देखिए यहाँ पर देखने को मिलता हुआ। तो चलिए यहाँ पर देखते हैं, शायद साहिल दादा और दर्शन दादा ने अभी भी जिक्र कर रहे हैं और एक आध दिन आने के लिए, लेकिन देखते हैं अगर किधर से कुछ आजकल देश का हालत जैसा है, कमेंटेटर लीजिए, कोई भी इंसान का हर आज की बात कल भी नहीं कह सकते हैं।
तो चलिए यहाँ पर बात करेंगे। चलिए यहाँ पर टारगेट की बात करेंगे तो बहुत बड़ा टारगेट है 93 रन। और ये चलिए हर गेंद के ऊपर हमला करना होगा। कहते हैं ना, शेर शिकार करने का सपना नहीं देखता है, डायरेक्ट शिकार कर लेता है। 93 रनों का टारगेट है। कहते ना, रात क्या ढली तो सितारे चले गए, भाई बिगानों से क्या कहे जब अपने चले गए। अरे जीत लेते ये क्रिकेट की बाजी हम जरूर, लेकिन जीतने की कोशिश में 92 रन चले गए। लेकिन अभी भी मैच हारे नहीं है, अभी भी उम्मीद जिंदा रहेगा। कहते ना, जल्दबाजी में हम उम्मीद छोड़ देते हैं, उम्मीद कभी हमें छोड़कर नहीं जाता। सुबह अभी जिंदा है, शाम अभी जिंदा है, दिल्ली कहता है कि मैच अभी जिंदा है। और जब तक मैदान के अंदर बात करेंगे, दो बतौर सलामी बल्लेबाज जिंदा हैं। और ये चलिए उठाकर खेला, इसे कहते हैं प्यार की जवाब प्यार से देंगे, और ईंट की जवाब पत्थर से देते हुए 6 रन। है ना, भूखा शेर हमला करता है और जख्मी शेर तबाही 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 मचाता है। बिल्कुल आने वाला कल का दिन भी देखिए बहुत बेहतर रहेगा। ओवर की समाप्ति के बाद जिक्र करेंगे। हेमंत देखिए अक्रॉस द लाइंस खेलने की कोशिश यहाँ पर पहुंचे थे, और जितना भी तारीफ करूं उतना ही कम यहाँ पर। और यही काम करना होगा, सर में कफन बांध लेना होगा। जिसे कहते ना, टीम को जीत दिलाने के लिए जमीन आसमान एक कर दो, नहीं तो खुद को डिलीट कर दो। और स्ट्राइक पर देखिए फिर से एक बार हेमंत है, लेकिन इस बार देखिए जयेश पाटिल को थोड़ा सा यहाँ पर देखिए मिड विकेट से बाउंड्री लाइन पर रखा गया, शॉर्ट मिड विकेट को हटाकर। ओहो बढ़िया गेंद वेरिएशन देखिए बेहतर दिखाते हुए वाइड का इजाफा, एक्स्ट्रा से रन आ रहा है। एक्स्ट्रा रनों से देखिए टोटल तो आगे बढ़ेगा। कहते हैं ना, पंख ही काफी नहीं आसमान के लिए, हौसले भी चाहिए ऊंचे उड़ान के लिए। थोड़ा सा हौसला दिखाना होगा। कहते हैं ना, किसी की ताकत का अंदाजा लगा सकते हो, लेकिन किसी के हौसले के नहीं। लेकिन हेमंत तो यहाँ पर हौसला दिखाए हैं, पहली गेंद का सामना किए और 6 रन दागे। लेकिन उसके बाद देखिए डॉट गेंद, जैसे कहते हैं मच्छर ने आपको काटा, ये उसका जुनून था, और आपने खुजलाया, ये आपका सुकून था। पहले गेंद के ऊपर छक्का दागे थे, जुनून था। उसके बाद वापसी गेंदबाज का, और ये चलिए फिर से वापसी यहाँ पर। और एक देखिए यहाँ से डॉट गेंद निकलता हुआ, और कितना मुश्किल बनेगा और कितना आसान बनेगा ये तो आने वाला वक्त बताएगा। कहते हैं ना, काबिलियत इतना बढ़ाओ कि तुम्हें हराने के लिए कोशिश नहीं, साजिश करनी पड़े। और उसी तरह से बात करेंगे तो यहाँ पर धनेश 11 कुक से टीम है, काबिलियत बहुत बढ़िया, लेकिन इसकी से भी कम नहीं सोचना चाहिए। वक्त की बात रहता है, दिन का बात रहता है, और जैसे वक्त बदलता है हर चीज बदल जाता है। लेकिन देखिए शुरुआत में एकाक ऊपर लंबा आना चाहिए यहाँ पर हेमंत सर। जैसे कहते हैं ना, अपनी जीत को जुनून बना देंगे, अपने बल्लेबाज को पहचान बना देंगे। क्या एकाक ओवर किसी गेंदबाज को ईशान शर्मा बना पाएंगे? 30 रनों का ओवर देखिए यहाँ पर ईशान शर्मा बनाया गया था, खास करके शिवदास को देखिए जब बैटिंग करे थे धनेश 11 टीम, कुमार ने निशाना किए थे। और ये चलिए भाई सीधी उंगली से घी नहीं निकले, यहाँ पर उंगली टेढ़ी करने का यहाँ पर रिवर्स शॉट देखिए, यहाँ पर 2 धार लगी तो आबाद है, नहीं तो बर्बाद है। और यहाँ से चलूंगा आगे के विवरण पूरी तरह से सुनने के लिए यहाँ पर से हेमंत सर की तरफ वक्त समय निश्चित रूप से हो चुका है, और जिंदगी रही तो फिर से मिलेंगे निश्चित रूप से। दर्शन दादा आपका भी स्वागत, साहिल जी, यानी पूरी आयोजनकर्ताओं की बात करेंगे तो यहाँ से रियान इंटरप्राइज उड़गर देखिए आयोजित स्वर्गीय विनोद दादा स्मृति चषक 2022 है। तो चलते हैं अगले सत्र के लिए फिर से एक बार। हेमंत सर, राहुल सर देखिए यहाँ पर, सुभाष सर भी हैं, तो सभी का दिल से स्वागत है। और मैं यहाँ से निश्चित रूप से थोड़ा सा अलविदा लेता हुआ, जय हिंद जय महाराष्ट्र। तर आपल्यामध्ये आज आमच्या आमंत्रणांना स्वीकारून अतिशय उत्कृष्ट समालोचन ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालेलं आहे, बाबूशाह सर उपस्थित होते आणि त्यांचा सन्मान इथे केला जाईल। देवराज पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे। अतिशय उत्कृष्ट समालोचन यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालं होतं, आणि अनेक शेरोशायरी नक्कीच त्यांच्या समालोचनातून आपण ऐकले होते, आणि त्यांचा सन्मान इथे केला जातोय हे आपण पाहू शकता।
अतिशय सुरेख समालोचन ज्यांच्या माध्यमातून आपण ऐकलं होतं त्यांचा सन्मान इथे केला गेलेला आहे आणि पुढील नक्कीच वाटचालीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा असणार आहे. तर बोलूया आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे सज्ज आहेत हेमंत पाटील सर. थँक्यू सुभाष धुमाल सर. पहिल्या बॉलवर षटकार लागतोय. यावेळेस बघितलं ऑन साइडला टर्न करायचं होतं, लेग स्टंपच्या बाहेर बॉल जातो, वाईटचा इशारा अंपायरचा. एक अतिरिक्त रन मिळते, 1 रनने स्कोर पोहोचतो 16 वर. 16 फॉर द नो लॉस. रोहन आणि हेमंत हे दोन बॅट्समन बॅटिंग करताना दिसतात आपल्याला. पुन्हा एकदा पुन्हा चांगला फटका आहे, स्लॉक केलाय बॉलला. वाडी स्टीप मिड विकेटच्या दिशेने बाउंड्रीच्या बाहेर जाईल बॉल. 6 रनसाठी षटकार. टफ देताना दिसतोय, टीट फॉर टॅट जसेच तसे उत्तर देताना दिसतोय. आतापर्यंत स्कोर झालेला 22 रन. टार्गेट आहे ते 93 रनाचं. मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं 91 रनचं टार्गेट चेस केलं होतं जे मसोबा पिंपलास टीमने. यावेळेस 2 रन एक्स्ट्रा आहेत चेसिंग मध्ये. फुलटॉस घेऊन खेळला जातोय. फुलटॉस बॉल होता मिड ऑफच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी येतोय फिल्डिंग करीत. त्याच्या अगोदर वेळ होता दोन्ही बॅट्समन कडे आपली स्ट्राईक रोटेट करण्याचा. 1 रन मिळते, 1 रनने स्कोर मध्ये बदल होतोय. स्कोर सरकतोय 23 वर. 23. सिटी ओपनचा महासंग्राम आपण बघतोय. ओ चांगला बॉल या वेळेला सरळ बॅटने जरूर खेळायचा होता, मात्र बॉलच्या लाईन मध्ये आला नव्हता हा बॅट्समन रोहन. बीट होतोय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जातो. डॉट बॉल. 2 षटकार आतापर्यंत लागलेले आहेत भावेश पवार याच्या बॉलिंगवर. पुन्हा एकदा भावेश. ओ यॉर्कर डिलिव्हरी, परफेक्ट यॉर्कर डिलिव्हरी टाकली होती ऑफ स्टंपच्या बाहेर. पुन्हा एकदा बीट केलं बॅट्समन रोहन याला. चांगलं कमबॅक करतोय. आपण बघितलं पहिल्या 2 बॉल मध्ये 13 रन दिल्यानंतर चांगलं कमबॅक केलेलं आहे भावेश पवार याने. ओ सुरेख डिलिव्हरी, एक्सप्रेस डिलिव्हरी होती, गती जास्त होती या बॉल मध्ये. आपण बघितलं बीट केलं बॅट्समनला. पुन्हा एकदा लगातार 3 बॉल डॉट टाकले रोहन याच्यासाठी. ओव्हरची समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 93 रनचं टार्गेट पूर्ण करत असताना 23 रन स्कोरबोर्डवर लागलेले आहेत. काही करायच्या वेळेबद्दल सहकार्य करा. 24 बॉल आणि 70 रनची आवश्यकता. 4 ओव्हर मध्ये आता 70 रनची आवश्यकता असेल. रिहान एंटरप्राइजेस आयोजित स्वर्गीय विनोददादा स्मृती चषक 2022 ही टुर्नामेंट आपण बघतो. आजचा पहिला दिवस आहे आणि उद्या दुसरा दिवस असेल. उद्या 25 जानेवारी 2022 आणि उद्या पहिला मॅच जो असेल तो बंटी स्पोर्ट्स वर्सेस सुरेश एंटरप्राइजेस असा पहिला मॅच असेल. दुसरी मॅच जयदुर्गा बी वर्सेस सोनादेवी टीमकर. तिसरी मॅच असेल ती शिवा स्पोर्ट्स वर्सेस भरत स्पोर्ट्स अशी तिसरी मॅच असेल. चौथी मॅच असेल विक्टोरिया स्पोर्ट्स वर्सेस बालाजी स्पोर्ट्स. आणि विक्टोरिया वर्सेस बालाजी यामधून जो टीम जिंकेल तो पॉइंटर्स टीमच्या जोडीला लढणार आहे उद्याच्या दिवसामध्ये. सकाळी ठीक 9 वाजता पहिली मॅच चालू होणार आहे. निश्चितच लाईव्ह ऐकत असतील तर दोन्ही टीम पहिला 9 वाजता हजर राहायचं या ग्राउंडवर. जय येतोय. कंटिन्यू बॉलिंग करताना यावेळेस बघतोय शॉर्ट हँडमॅनचा फिल्डर तैनात होता. चांगली फिल्डिंग करतोय. कुठल्या प्रकारचा रन नाही आहे. निश्चितच मी म्हटलं होतं की बॉलिंग लाईन सुद्धा अतिशय चांगली आहे धनेश 11 कुकच्या टीम मध्ये. जय तुरे आपण बघितलं पहिली ओव्हर मध्ये 9 रन्स दिले होते जय याने. फ्रंटलाईन बॉलर आहे जय तुरे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. ओ सुरेख डिलिव्हरी. यावेळेला मात्र ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर जातोय. थोडासा बाउन्स सुद्धा झाला होता. या ठिकाणी असं वाटलं की थोडंसं लाईनच्या आतमध्ये असेल, मात्र लाईनच्या थोडा बाहेर बॉल गेला होता. 1 अतिरिक्त रन मिळते. 1 रननी स्कोर 24 वर जातोय. टार्गेट मोठा आहे. चांगली बॅटिंग करावी लागेल. मागच्या मॅच मध्ये जशी बॅटिंग केली होती. ओ पुन्हा एकदा बीट होते. बघितलं स्विंग अँड मिस. निश्चितच डॉट बॉल प्रेशर वाढवून जाईल कारण आता बॉल कमी राहतील आणि रन्स जास्त राहतील. अद्यापर्यंत 69 रनची आवश्यकता असेल ही मॅच जिंकण्यासाठी. 22 बॉल मध्ये म्हणजेच चौकार आणि षटकारामध्ये ही डील करावी लागेल. पूल केलं यावेळेला
हवेमध्ये बॉल टिप्स कॉलेजच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी चांगला कॅच घेतोय आणि हा कॅच रूपेने बॅट्समन हेमंत आउट. सतीश यांनी चांगला कॅच घेतलेला आहे. क्रमांक 3 वर जातो बॅटिंग करण्यासाठी कुणाल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि निश्चितच मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे यावेळेस. जय म्हसोबा पिंपलास टीमला ही मॅच जिंकण्यासाठी सर्वात जास्त टोटल आपण बघितलं स्ट्राइक एंडला बॅट्समन रोहन. मोठी फटकेबाजी करावी लागेल, हवाई सफर करावी लागेल ही मॅच जिंकण्यासाठी. यावेळेस बघितला शफल टॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, खाली राहतो बॉल. गती अतिशय चांगली आहे जय तुरे याच्या बॉलिंग मध्ये. अतिशय चांगल्या पद्धतीने बॉलिंग करतोय जय. आतापर्यंत बघितलं तर आपण रोहिणाने लगातार 5 बॉल डॉट खेळलेले आहेत. याच ठिकाणी आपण बघू शकतो की प्रेशर वाढत चाललेलं आहे यावेळेस बॅटिंग करत असताना जय मसुबा पिंपलास टीमच्या बॅट्समनवर. जय तुरे पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. हो ह्यावेळेस बघितलं पुन्हा एकदा एक डॉट बॉल खेळतोय. जवळजवळ 6वा बॉल लगातार डॉट खेळतोय रोहन. काय जबरदस्त बॉलिंग, अचूक टप्पा आणि निश्चितच अचूक लाईनने बॉलिंग करताना दिसतोय जय तुरे. या ओव्हर मध्ये आपण बघितलं फक्त एक वाईट चुरबेने रन गेलेली आहे. बॅटने एकही रन आलेले नाहीये या ओव्हर मध्ये. पुढे येऊन खेळतोय यावेळेला डान्सिंग डाऊन द विकेट. लॉंग ऑफला फिल्डर थोडासा फिल्डिंग करण्यामध्ये चुकतोय आणि हा बॉल जातो बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. स्कोरबोर्डवर स्कोर आहे 28 रन्स. 9.33च्या सरासरीने वाटचाल करताना दिसतोय. खूपच मागे पडलेला आहे यापुढे जय मसोबा पिंपलास टीम. उर्वरित जर आपण बघितलं तर 18 बॉल शिल्लक आहेत, म्हणजे 3 ओव्हर शिल्लक आणि 65 रनची आवश्यकता असेल ही मॅच जिंकण्यासाठी. जवळजवळ 22च्या आसपास सरासरी राखायची आहे ही मॅच जिंकण्यासाठी जय मसोबा पिंपलास टीमला. धनेश कुकसे टीमने ओकलिंग बॉल फुलटॉस डिलिव्हरी होती, मिस झाला आणि कुणाल सारखा बॅट्समन या ठिकाणी शून्यावर आउट होतोय. हा दुसरा विकेट जातोय जय मसुबा पिंपलास टीमचा. व्यवस्थित ओळखू शकला नाही, बॉलच्या लाईन मध्ये नव्हता आणि क्लिंग बॉलच्या रूपाने आउट होतोय कुणाल. नवीन बॅट्समन जातोय बॅटिंग साठी यावेळेला अक्षय चौधरी. मागच्या मॅच मध्ये अतिशय जबरदस्त बॅटिंग केली होती अक्षय चौधरी याने. पहिल्या मॅच मध्ये पण बघितलं तर चेसिंग करत असताना आपली हाफ सेंचुरी पूर्ण केली होती. मॅन ऑफ द मॅच राहिला होता तोच अक्षय. हो यावेळेस पुन्हा एकदा फुलटॉस बॉल होता. पुन्हा एकदा आपण बघतो बीट केलं तर गती अतिशय जास्त आहे भावेश पवार याच्या बॉलिंग मध्ये. कधी कधी आपण बघतोय स्लो बॉल टाकत असताना टर्न करतोय, सरळ टाकताना गती जास्त ठेवतोय. यावेळेस बघितलं लेग स्पिन टाकण्याचा प्रयत्न, हवेत बॉल, स्वतः बॉलर येतोय भावेश पवार. बॉल खाली आणि सहज सोपा कॅच भावेश साठी. कॉटन बोल्ड आउट करतोय बॅट्समन अक्षय याला.
न्यू बॅट्समॅन इन होतोय करण. आतापर्यंत 2 विकेट्स या ओव्हरमध्ये घेतोय भावेश पवार. पुढील बॉल फुल टॉस घेऊन खेळतो पुन्हा एकदा. बॉल जातो एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, डीप मध्ये फील्डर तैनात आहे. सिंगलच मिळेल, जास्त काही मिळणार नाहीये. एकच रन, एकापेक्षा जास्त काही नाहीये. 1 रननी स्कोर पोहोचतोय 29 वर. मात्र मी म्हणेन की निश्चितच भरपूर मागे पडलेला आहे जय मसोबा पिंपलास टीम. एक चांगला परफॉर्मन्स धनेश 11 की कुकसे टीम का मोठी आहे या सिटी ओपन क्रिकेटमध्ये ते दाखवून देताना दिसते आपल्याला. फुलटॉस स्विंग केला बॉलला, डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून 6 रनसाठी बॉल फरार होतोय. षटकार. स्कोरबोर्डवर स्कोर फक्त 35 रन 35 फॉर द 3 लॉस. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये 58 रनची आवश्यकता. म्हणजेच आपण जर विचार केला तर जवळजवळ 29 रन्स एका ओव्हरमध्ये बनवावे लागतील. जवळजवळ 10 षटकार मारण्याची आवश्यकता असेल 12 बॉलमध्ये, तरच ही मॅच विन होऊ शकतोय. जय मसोबा पिंपलास टीम भरपूर मागे पडलेला आहे. बॉलिंग अतिशय चांगली केलेली आहे. पहिला बॉलर जर आपण बघितलं जय तुरे 9 रन्स दिले होते आणि जय तुरे यांनी 2 ओव्हर टाकले. एकंदरीत आपण बघितलं 14 धावा देत असताना 1 विकेट घेतलेला आहे. भावेश पवार पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा महागडा पडला होता, 14 रन्स दिले होते. मध्ये या ओव्हरमध्ये कमबॅक केलं भावेशाने आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर भावेशाने 21 रन देऊन 2 विकेट घेतलेले आहेत. विनीत माली यावेळेस बॉलिंग मार्कवर येतोय. सुभाष धुमाल सर आज कॉमेंट्री बॉक्समध्ये कमी होते, प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जास्त आहे. निश्चितच एक चांगली कामगिरी करताना दिसतात या टुर्नामेंटमध्ये. रिहान इंटरप्राइजेस आयोजित स्वर्गीय विनोददादा स्मृती चषक 2022 हे देखणं आयोजन आपण बघतोय. ओ सुरेख डिलेवारी, गती आपण बघितलं अतिशय चांगला. नो बॉलचा इशारा अंपायरचा. शानू कुरेशी त्या ठिकाणी आहेत. आज अंपायरिंग सुद्धा अतिशय चांगली झालेली आहे. शानू कुरेशी असो, फारुख बर्डी असो किंवा महाजन सर असो किंवा आपण बघतो अजम अब्दुल्ले, सर्व चारीचे चारी अंपायर्सनी अतिशय चांगली अंपायरिंग केलेली आहे. पुन्हा एकदा विनीत. पुन्हा एकदा गती चांगली होती यावेळेला. ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर बॉल होता निश्चितच. मात्र ज्या लाईनवर बॉल टाकायला पाहिजे होता त्याच लाईनवर बॉल टाकतोय विनीत माळी. मॅन फ्रॉम मानकोळी. गती अतिशय चांगली आहे विनीत त्याच्या बॉलिंग मध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेटने सरळ बॅटने ऑन द राइज खेळतोय लॉंग ऑनला. सागर पाटील त्या ठिकाणी येतोय. फक्त 1च रन मिळेल, 1 पेक्षा जास्त काही नाही. स्कोर पोहोचतोय 37 वर 37 फॉर द 3 लॉस. पहिला बॉल नो टाकला होता, त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक करतोय. 10 बॉल 56 रनची आवश्यकता. म्हणजेच प्रत्येक बॉल मध्ये षटकार मारावा लागेल ही मॅच जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा चांगली डिलेवारी, प्रतिम बॉल. गती बघितलं पण अतिशय चांगली टाकतोय बॉलर विनीत माळी. ऑफस्टम्पच्या बाहेर मारा ठेवलेला आहे विनीत याने. आतापर्यंत 8 डॉट बॉल खेळतो आमचे ऑफिशियल स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम. मला माहिती पुरवतो की रोहनने आतापर्यंत 8 डॉट बॉल खेळलेला आहे. ओपनिंगचा हा बॅट्समन आहे विनीत. पुन्हा एकदा मिस टाइम आहे. स्वतः बॉलर जातोय, आपल्या फॉल थ्रो मध्ये फिल्डिंग करतो, मात्र 1 रन साठी रोखू शकत नाही बॅट्समनला. 1 रननी स्कोर मध्ये बदल होतोय. स्कोर सरकतोय स्कोरबोर्डवर 38 रन 38 फॉर द 3 लॉस. मात्र भरपूर मागे पडलेले, आणखीन भरपूर रनांची आवश्यकता आहे. आता असं वाटायला लागलेलं की मॅच एकतर्फी होईल. आणखीन 55 रनांची आवश्यकता आहे आणि बॉल शिल्लक आहेत 8.
8 बॉल 55 रन्स. भरपूर लॉंग रनअपनी बॉलिंग करतोय विनीत माळी. पुल करायचं होतं. पुन्हा एकदा आपण बघितलं शॉर्ट फाईनलचा फिल्डर त्या ठिकाणी आहे. एक सुद्धा रन मिळणार नाहीये या बॉलवर. डॉट बॉल. असं वाटायला लागले की फक्त एक औपचारिकता आहे उर्वरित बॉल पूर्ण करण्याची, आणि निश्चितच हार या ठिकाणी मान्य केलेली आहे असं वाटतंय जे मसोबा पिंपलास टीमने. मोठं टार्गेट होतं मागच्या मॅच मध्ये. 51 रनचं टार्गेट पूर्ण केलं होतं. स्लोअर वन होता यावेळेला. गतीमध्ये मिश्रण केलं. अतिशय चांगली बॉलिंग, चांगली व्हेरिएशननी बॉलिंग करताना दिसतोय विनीत माळी. आतापर्यंत या इनिंग मध्ये जर आपण बघितलं तर 19 बॉल डॉट्स, म्हणजे 3 पेक्षा जास्त ओव्हर तुम्ही डॉट्स खेळलेले आहेत. म्हणूनच तुमचा स्कोर जो आहे तो थांबलेला आहे फक्त आणि फक्त 38 वर. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर शेवटची 1 ओव्हर शिल्लक आणि जिंकण्यासाठी रन हवे आहेत ते 55 रन्स. बॉलिंग मार्कवर सूरज केणे शेवटची ओव्हर घेऊन येईल. प्रेशर नसेल सुरेश केने याच्यावर, कारण आतापर्यंत पंचावन्न रनची आवश्यकता आहे 6 बॉल मध्ये. मी कॉल करतो आपको, कॉल करतो, रुको जरा. 6 बॉल 55 रन्स. वेळेबद्दल सहकार्य करा कृपया विनंती असेल. याच्यानंतर आणखीन एक मॅच बाकी आहे. यानंतरची जी मॅच आहे टॉस मॅचचा झालेला आहे. RD 440 वर्सेस हमजा स्पोर्ट्स. या दोन टीम मध्ये ही मॅच. हमजा स्पोर्टने मला वाटते टॉस जिंकून प्रथम बॅटिंग घेतलेली आहे. ऑन द राईट्स हॉफली घेऊन लॉक एंड ड्राइव ब्लॉक ऑफच्या दिशेने, आणि हा कॅच सुटतोय. मौका भी दिया और ये छक्का भी दिया. 6 रन. फक्त अंतर जो आहे विजयाचा. पुल करायचं होतं यावेळेला. हवेत बॉल आहे. मिडॉनच्या दिशेने बॉल येतोय. फक्त 1 रन कंप्लीट करतात दोन्ही बॅट्समन. स्कोर पोहोचतो 45 वर. जे अंतर आहे पराजयाचं आणि विजयाचं ते अंतर या ठिकाणी कमी करण्याचा प्रयत्न फक्त केला जाईल. ही मॅच पूर्णपणे झुकलेली आहे धनेश शिलवनन कुक्षे टीमच्या पक्षामध्ये. एज लागली होती मात्र टप्पा पडून जातोय बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. कुठलाही रन नाहीये. 3 बॉल अद्याप शिल्लक असतील या इनिंग मधले. एक औपचारिकता 3 बॉल पूर्ण करण्याची. रेडी राहायचं आहे RD 440 टीमने फिल्डिंग साठी. वेळेबद्दल सहकार्य करा. लगेचच फिल्डिंग लावून घ्या. चांगला फटका यावेळेला कार्पेटच्या सहाय्याने बॉल येतोय. जयेश पाटील JP. अतिशय चांगली फिल्डिंग. आउटफील्ड मधला एक अतिशय चांगला खेळाडू म्हटला जातोय JP. आज बॅटिंग मध्ये जास्त काय करू शकला नाही, मात्र त्याचा एक साथी होता कुमार गोंड यांनी जबरदस्त बॅटिंग केली आज. 3 असे बॅट्समन ज्याने आज हाफ सेंचुरी पूर्ण केली या टुर्नामेंट मध्ये. फ्लिक करायचं होतं यावेळेला. लेग स्टंप सोडून जाणारा बॉल. वाईटचा इशारा अंपायर अजिम अब्दुल्ले याचा. एक अतिरिक्त रन मिळते. 1 रनने स्कोर पोहोचतोय 47 वर. 47 फॉर द 3 लॉस. 2 बॉल शिल्लक. यावेळी चांगला फटका पुल केलाय. फिल्डर त्या ठिकाणी आहे मिड विकेटच्या दिशेने डीप मध्ये. सतीश होता. अतिशय चांगला कॅच घेतोय आणि आउट होतोय बॅट्समन रोहन. रोहन इज द आउट.
अच्छा सागर